5 डिसेंबर आजपासून श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या 112व्या पुण्यतिथीला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आणि या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जी बैठक आयोजित केली होती, जी यात्रा नियोजनाची बैठक होती. या यात्रा नियोजनाच्या बैठकीमध्ये बांधकाम, तहसील, पोलीस त्याचबरोबर इतर जे अधिकारी आहेत ते सगळे उपस्थित होते. यामध्ये फक्त एस-टी विभागाचं कोणीही नव्हतं. पोलीस प्रशासनाच्या दरम्यान पोलीस प्रशासनानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याची ग्वाही दिली होती. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यात्रा नियोजन बैठकीला हा होता, की उपसरपंच संजय माने यांनी दहिवडीकडून येणारा जो मोदळ ओढ्याला रस्ता आहे, त्या रस्त्याचं काम अपूर्ण आहे. त्या रस्त्यावरून उडणारी धूळ यामुळं भाविक त्रस्त होत आहेत, स्थानिक नागरिक त्रस्त होत आहेत. यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी थेट बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढे ठेवली. मात्र बांधकाम विभागानं त्यांच्या मागणीला कोलदंडा दाखवला. कारण त्यांची मागणी थेट केराच्या टोपलीकडे ढकलली असल्याचं इथं स्पष्ट होत आहे. कारण या ठिकाणी मोदळ ओढ्यामध्ये एक पुलाचं बांधकाम चालू आहे. त्या पुलाची उंची वाढवण्याचं काम सुरू होतं. ते पुलाची उंची वाढवलेली आहे. मात्र त्या पुलाचं काम हे सध्या पूर्णपणे होऊ शकलेलं नाहीये. यात्रा तर तोंडावर आलेली होती. यात्रा नियोजन बैठकीच्या अगोदर 8 दिवसापूर्वी हे काम नियोजित करायचं सुरू होतं. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम आम्ही 3 दिवसात पूर्ण करू असं सांगितलेलं होतं. मात्र हे काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यांनी 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा रस्ता तयार केला गेला नाही किंवा काँक्रिटीकरण तयार केलं गेलं नाही. बांधकाम विभागाने एकच आक्षेप दाखवला, की येताळबा म्हणून जे देवस्थान आहे, तिथून जे पाणी खाली येतं ओढ्याकडं, त्या ओढ्याकडे येणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी सध्या तुर्तास डांबरीकरण करता येणार नाही. इथं करायचं असेल तर सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करावा लागेल. पण एवढ्या गडबडीत हा रस्ता होणार नाही. अशा पद्धतीची टोलवाटोलवी बांधकाम विभागाने केली. हा रस्ता सध्या ज्या ठेकेदारांच्याकडं काम करण्यासाठी आहे, त्या ठेकेदारांनी या रस्त्यावरती पाणी मारणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी पाणीही मारलेलं नाहीये. त्यामुळं इथे उडणारी जी धूळ आहे, ती प्रचंड प्रमाणात स्थानिक रहिवाशांना सुद्धा त्रासदायक ठरत आहे. त्यामुळं ग्रामपंचायत प्रशासन विभागानं आकांडतांडव केलं या रस्त्यासाठी. पण इथं रस्ता जो दुरुस्त केला पाहिजे होता, तो केला गेला नाही. या ठिकाणी काही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन एका रोलरच्या माध्यमातून जो ओबड-धोबडपणा होता, तो सपाट केला आणि त्यापासून हे पाणी मारायचं काम दररोज सुरू आहे. या आता सध्या तुर्तास रस्ता जरी तयार झाला नसला, तरी पाणी मारण्यामुळं यावर उडणारी धूळ ही आता उडत नाहीये आणि ही धूळ न उडण्यामुळं भाविकांना याचा थोडाफार त्रास कमी व्हायला लागलेला आहे. मात्र बांधकाम विभागाच्या वतीनं जी कार्यवाही करणं गरजेचं होतं, ती कार्यवाही पूर्ण न झाल्यामुळं स्थानिक प्रशासन असेल, ग्रामस्थ असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उठलेली आहे. आपण हा रस्ता पाहूया. या ठिकाणी यापूर्वीच खरं तर एक डांबरीकरणाचा असेल किंवा काँक्रिटीकरणाचा रस्ता असेल, काहीतरी होणं अपेक्षित होतं. मात्र गेले कित्येक दिवस हा रस्त्याचा जो भाग आहे, तो दुर्लक्षित राहिलेला आहे. आता आपण पाहूया, या ठिकाणी रोलर फिरवल्यानंतर जे सपाटीकरण केलेलं आहे, ते सपाटीकरणामुळं लोकांना इथून प्रवास करणं थोडं सुखकर झालेलं आहे. पण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम होणं गरजेचं होतं. हे ठेकेदार जे आहेत, ते ठेकेदार दुर्लक्ष करतायत. त्याचसोबत बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांना उचलू लागतायत. म्हणजे तुम्ही करायचं मारल्यासारखं, मी करायचं मार खाल्ल्यासारखं, अशा दोघांच्याही भूमिकेमध्ये हा रस्ता दुर्लक्षित राहिला आणि आजपासून सुरू असणाऱ्या 112व्या पुण्यतिथी महोत्सवाला लोकांना या अशाच अपुऱ्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय. हा महोत्सव आणि इथं असणारं ट्रॅफिक पाहता हा रस्ता लवकर करणं गरजेचं होतं. त्याचसोबत समोर जो पुलाचं बांधकाम चाललंय, त्या पुलाच्या बांधकाम सुद्धा अपूर्ण आहे. त्याच्यावरती संरक्षक कठडी केलेली नाहीत. त्याच्यावरती तो जे सळया उभ्या आहेत, त्या तशाच दिसतायत. आपण पाहू शकता आता सध्या या पुलाच्या ठिकाणी जे पाणी मारण्याचं काम चाललंय, त्या पाणी मारण्याच्या कामामुळं धुळीचं प्रचंड उडणारं प्रमाण आता कमी झालेलं आहे. त्यामुळं थोडा का होईना, पण या गोष्टींच्यामुळं प्रवासी असतील, भाविक असतील आणि स्थानिक रहिवासी असतील यांना थोडा दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर ही यात्रा संपल्यानंतर तात्काळ याताळबापासून जो गोंदवले बुद्रुक जे तो याताळबा मंदिरात जे ठिकाण आहे, तिथून जर रस्ता तयार करणं आवश्यक आहे. तो तयार करणं हा भाविकांच्या सोयीसाठी हा रस्ता आहे आणि त्याच रस्त्याला थोडंसं पुढे आल्यानंतर राम मंदिर आहे. त्याचबरोबर खंडोबा मंदिर आहे, सिद्धनाथ मंदिर आहे. हे सगळे देवस्थानची मंदिरं ह्या एका लाईनवरती आहेत. त्यामुळं मोदळवाड्यातील रस्ता लवकर दुरुस्त होणं गरजेचं आहे. ठेकेदाराच्या आडमुठ धोरणामुळे आणि त्याला बांधकाम विभागानं खतपाणी घातल्यामुळं हा रस्ता अपूर्णच राहिला. परिणामी
या रस्त्यावरती प्रशासनानं आदळआपट करून सुद्धा ग्रामपंचायतीच्या आदेशाला थेट कोलदंडा दिला. पाठीमागं आपण आपला आवाजच्या बातमीच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती मांडली होती. त्यावरती उपाययोजना म्हणून रोलर आणून हा रस्ता सपाट करण्यात आला आणि पाणी मारण्याची तरतूद फक्त करण्यात आली. त्यामुळे थोडाफार भाविकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाची जी मागणी होती, ती मागणी पूर्ण नाही झाली. आज त्या मागणीला चक्क बांधकाम विभाग आणि ठेकेदारानं कोलदंडा लावलेला आहे. आपण सुद्धा या ठिकाणी ज्या वेळेला काम पूर्ण होत नाही, जोपर्यंत काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण या कामाचा पाठपुरावा करत राहणार आहोत आणि जेव्हा काम पूर्ण होईल, तेव्हा आपला पाठपुरावा थांबेल. त्यामुळं आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून आम्ही सतत ग्रामस्थांचे प्रश्न सोडवत राहू. आपला आवाज न्यूजसाठी कॅमेरामन अमोल वैदनेसह संदीप जठार, गोंदवले. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.